जाणून घ्यायचे, पण सध्या आपण दृश्य पाहतोय धनगड आणि धनगर एकच असल्याचा जी.आर. सरकारने काढला होता आणि धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये ही प्रमुख मागणी होती आणि त्यासाठी सत्तेतले आदिवासी आमदार देखील आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते। नरहरी झिरवाळ यांनी आंदोलन केलं होतं आणि दुसरा मुद्दा होता तो पेसा भरतीचा। तो निर्णय सुद्धा प्रलंबित आहे आणि त्यावर सुद्धा अजूनही निर्णय झालेला नाही। त्यामुळे आदिवासी आमदार आणि आदिवासी आंदोलक हे आक्रमक झालेले आहेत। मंत्रालयातली ही दृश्य निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, काय घडतंय मंत्रालयात? प्रज्ञा, आपण सध्याची दृश्य पाहतोय। आदिवासी आमदार हिरामन खोसकर आणि त्यांचे इतर 3 सहकारी आमदार यांना मंत्रालयातल्या जाळ्यांवर उड्या मारल्याचं आपल्याला पाहायला मिळते। काही कागदपत्र देखील या ठिकाणी त्यांना फेकून दिलेली आहेत। तर त्यांचं स्पष्टपणे म्हणणं आहे, मागच्या 15 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थी पेसा कायदा अंतर्गत आमची भरती करा या मागणीसाठी मुंबईमध्ये ठिकठिकाणी आंदोलन करतायत, मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 6 दिवसांपासून आम्ही वेळ मागतोय भेटण्यासाठी, मात्र ते देखील आम्हाला भेट देत नाहीयेत। जर असं होत असेल तर आम्हाला या ठिकाणी वेगळा पर्याय निवडावा लागेल, आम्हाला प्लॅन बी निवडावा लागेल, अशा पद्धतीची काही वेळापूर्वीच उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी घोषणा केली होती। त्यावेळी त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा देखील झाली होती, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुमच्या विषयासंदर्भामध्ये आम्ही पॉझिटिव्ह आहोत अशा पद्धतीचं आश्वासन दिलं आणि ते पाहायला मिळालं। त्यानंतर देखील कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी त्यांचा निर्णय होत नाहीये, त्यांच्या बाबतीतला विषय मार्गी लागत नाहीये। त्यामुळेच या आमदारांना हा एक वेगळं पाऊल उचलल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। 3 ते 4 आमदार जे आहेत आदिवासी आमदार त्यांना मंत्रालयातल्या या शिड्यांवरून उड्या मारल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। खरं तर या ठिकाणी गोपीचंद पडळकर आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर, काय सांगाल तुम्ही, या ठिकाणी आदिवासी आमदारांना उड्या मारल्या, या ठिकाणी एक वेगळं पाऊल त्यांना उचललेलं आहे? नाही ना काय साहेबांना, परंतु मागच्या 15 दिवसापूर्वीच आमचा निर्णय होईल अशा पद्धतीचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं। या ते एवढ्या मोठ्या संविधानिक पदावरती आहेत, सरकारमधले एक जबाबदार प्रतिनिधी आहेत, त्यांनी असं पाऊल उचलण्याची खरं तर आवश्यकता नाही। जो काही विषय होईल तो माननीय मुख्यमंत्री महोदय साहेबांशी, उपमुख्यमंत्री महोदय साहेबांशी चर्चेनं हा विषय सगळा होईल ना। एवढं टोकाची भूमिका घेण्याची आवश्यकता आहे असं मला अजिबात वाटत नाही। झिरवाळ साहेबांनी त्यांची काळजी घेतली पाहिजे, सरकारमधले ते जबाबदार प्रतिनिधी असल्यामुळे सरकारशी बोललं पाहिजे। काही वेळापूर्वीच त्यांना मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, मात्र मुख्यमंत्र्यांना या सगळ्या विषयासंदर्भात निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं, मात्र काहीच हालचाल होत नाही आणि त्यामुळे आम्ही हे पाऊल उचललं अशी भूमिका आहे। पेशा संदर्भात केलंय का? पेशा संदर्भात त्यांना हे आंदोलन केलेलं आहे संदर्भात तर सरकार आता बऱ्याच घटकांना न्याय देण्याच्या भूमिकेत आहे, तर पेशा संदर्भात सुद्धा सरकार काहीतरी चांगली भूमिका घेईल, निर्णय घेईल। त्यामुळं झिरवाळ साहेबांनी असं कोणतंही टोकाची भूमिका घेऊ नये। आपण पाहतोय या सर्व आमदारांना टोकाची भूमिका घेऊ नये अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांना दिलेली आहे। या ठिकाणाहून सर्व आमदारांना जे आहे ते या ठिकाणाहून बाजूला घेऊन पोलीस गेलेले आहेत। 3ऱ्या मजल्यावरून या सर्व आमदारांना खाली उड्या मारल्या होत्या। काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना कदाचित पुन्हा एकदा बोलवू शकतात आणि त्यांचं जे म्हणणं आहे ते पुन्हा ऐकलं जाऊ शकतं। मुख्यमंत्र्यांना काही वेळापूर्वी स्पष्ट केलं होतं की एजींसोबत बैठक केली जाईल आणि त्यामध्ये तुमचा विषय जो आहे तो आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न करू अशा पद्धतीचं आश्वासन या ठिकाणी दिलं होतं। प्रज्ञा, पेसा भरतीचा मुद्दा बराच प्रलंबित आहे। काय सरकारी अडचणी आहेत पेसा अंतर्गत भरती करण्यामध्ये? पेसा अंतर्गत भरती संदर्भात ज्यावेळेस विद्यार्थ्यांशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की पेसा अंतर्गत त्यांना भरती करून घेतली, मात्र 3 ते 4 दिवसामध्ये सांगितलं की अशा पद्धतीनं तुम्हाला कामावर राहता येणार नाही आणि आम्हाला अचानक घरी जायला सांगितलं। या विद्यार्थ्यांची जर आपण संख्या पाहायला गेलो तर तब्बल 6 ते 6.5 हजार ह्या विद्यार्थ्यांची संख्या आहे आणि हे विद्यार्थी सध्या मुंबईतल्या नरहरी झिरवाळ असतील, हिरामन खोसकर असतील यांच्या बंगल्याच्या बाहेर सातत्यानं आंदोलन करतायत। किंबहुना ज्या ठिकाणी आदिवासी आमदार जात आहेत त्या ठिकाणी त्यांच्या मागे जाऊन त्यांना आमच्या संदर्भात निर्णय घ्या असं त्यांना विनंती करतायत आणि त्यामुळेच मागच्या 5 ते 6 दिवसांपासून सर्व आदिवासी आमदारांनी एक आक्रमक पवित्रा घेतला होता। गांधी पुतळ्याजवळ त्यांना आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट मिळावी यासाठी ते प्रयत्न करत होते। 5 ते 6 दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ही सर्व मंडळी गेली होती, मात्र 5 ते 6 तास थांबून देखील वेळ मिळाला नाही। त्यामुळे आमदारांची नाराजी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली होती आणि त्या आमदारांना आम्हाला अशी वागणूक मिळत असेल तर आम्हाला आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल अशी भूमिका घेतली होती। आज त्याच अनुषंगाने हे सर्व आमदार मंत्रालयात आले होते, त्यांना मुख्यमंत्र्यांना अडवलं आणि आपलं म्हणणं मांडलं। त्यावेळेस मुख्यमंत्र्यांना आज संध्याकाळपर्यंत तुमच्या विषयासंदर्भात सरकार विचार करेल आणि पॉझिटिव्ह निर्णय घेईल असं आश्वासन दिलं होतं। मात्र
या सगळ्या उत्तरांवर मुख्यमंत्र्यांचे हे आमदार समाधानी नव्हते आणि त्यामुळेच त्यांना मंत्रालयातल्या या जाळ्यांवर या ठिकाणी उड्या मारल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. सध्या या ठिकाणाहून सगळ्या आमदारांना हटवण्यात आलेलं आहे. त्यांची जी कागदपत्र आहेत ती या ठिकाणी आपल्याला पडल्याचं पाहायला मिळतंय आणि आमदारांना या ठिकाणाहून आता पोलीस घेऊन गेलेले आहेत. साधारणपणे 15 ते 16 आमदार, आदिवासी आमदार